त्यांचा चेहरा मान्य करायला तयार नाही। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना विचारायला तयार नाही। खरं तर शरद पवारजींनी आणि काँग्रेसनी म्हटलं की बघू नंतर, निवडणुकानंतर, आणि त्यामुळे अशा वैफल्यग्रस्त परिस्थितीमध्ये काल देवेंद्रजीवर टीका करण्याकरता आणि अमित भाईवर ज्या पद्धतीने काल उद्धव ठाकरे बोलले, खरं तर अमित भाईच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये 63 सीटी निवडून आल्या आहेत। माननीय मोदीजी, अमित भाई यांनी त्यावेळी शिवसेनेचे आमदार निवडून आणण्याकरता आणि खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे जेवढे फिरले नाही तेवढे अमित भाई आणि मोदीजी फिरलेत या महाराष्ट्रामध्ये, आणि त्यावेळी युतीचे आमदार निवडून आले। आणि बघा यांचे नेतृत्व कसं आहे। यांनी तर बेईमानी केली, पण यांचं नेतृत्व एवढं खुळं आहे, यांचे 50 आमदार निघून गेले। जेव्हा स्वतःचं नेतृत्व कमजोर असतो, तुमचे माणसं निघून जातात, तेव्हा मात्र लोकांवर पैशानी काढले, पैशानी गेले असे आरोप करतात। स्वतः उद्धव ठाकरेचं नेतृत्वच कुणी स्वीकारायला तयार नाही म्हणून लोक निघून गेलेत। आणि मग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, पण खरं तर एकनाथ शिंदे सारखा एक मर्द मराठा मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये आहे। आणि आता उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाही, उद्धव ठाकरे कधी जनतेतून आमदारही होणार नाही। माझा दावा आहे, देवेंद्र फडणवीसांची जमानत जप्त करण्याची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी एका विधानसभेत निवडून दाखवावं। एका विधानसभेत यावेळी उद्धव ठाकरेंनी कुठली तरी विधानसभा महाराष्ट्राची लढावी, त्यांना वाटेल ती लढावी, पण जनतेचा कौल ज्या व्यक्तित्वाला भेटतं, ज्या नेतृत्वाला भेटतं, त्याबद्दल नागपूरमध्ये येऊन त्या ठिकाणी जी वैफल्यग्रस्त भाषेमध्ये बोलले, त्याबद्दल आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही असा विजय प्राप्त करू की जनता ही आमच्या महायुतीला प्रचंड ताकद देईल। आणि मला विश्वास आहे की उद्धव ठाकरेच्या आता कुठल्याही बोलण्यावर कोणी तयार नाही। आता ते सुरू झालं पुन्हा, मशीन बरोबर नाही। जेव्हा ते हरतात किंवा हरायला लागतात किंवा आता हरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्रात, आमच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या आमच्या बहिणी या मोठ्या प्रमाणात महायुतीच्या उमेदवाराला निवडून देणार, कारण काँग्रेसने म्हटलं तर आम्ही आलो तर ही योजना बंद करू, म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सत्तेत आल्यावर बंद करू अशी घोषणा ज्यांनी केली, असे काँग्रेसच्या नेत्यांना आमच्या लाडक्या बहिणी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून त्यांनी आता ईव्हीएमवर, मशीनवर जाण्याचा, त्या ठिकाणी ते मशीन चुकीचे आहे असा निर्णय अशा त्या ठिकाणी पुन्हा एकदा ईव्हीएम खराब आहे, अजून मशीन खराब आहे असं त्या ठिकाणी बोलतात आहे।